मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जर कोणी चॅनल नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो आज जायत आहे आमच्या इथं पांडवकड्यात जाण्याकरून कुणाला माहीत असेल तर त्यांनी या तर ब्लॉगला कंटिन्यू राहा. तुम्हाला दाखवतो आम्ही बघा पब्लिक नयन प्रियश आणि गाण्या भाई आणि आता जातोय बघा. आता नदीला पाणी आले म्हणजे आता रास आले पाणी आता येणार आहे. इथं कुत्रा मज्जा घेतोय पाण्याचा, थंडी होते त्याला आणि आता जातोय. चला तर वाटत बघू ब्लॉग कसा होतोय. तर मित्रांनो बघा आत्ताच भात पेरणे झाले आणि भात आता आलंय. तुम्ही बघा आपलंच आहे सगळं. 1 2 3 4 5 नजर द्याल तिथपर्यंत आपलंच आहे काय. तर आता म्हणजे भात पेरणी झाली, आता भात उगवलंय तर भात लावणीत पण आमचं नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. तुम्ही फक्त ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि तेवढे कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तिथं ट्रॅक्टर आहे आणि देऊळ आहे गावातलं. तर बघा मित्रांनो तसे पब्लिक बसली आहे देवळाच्या इथं, असा बसायची जागा आहे. तर भात पेरले माणसांनी तर थेट तिकडं जायचं आहे. चला जावीच राहू. तर आता आर्यन मला बोलवतोय तर काय बोलते बघू. काय बोलू शकतोस तू? चला आता आम्ही चाललो आहे पांडवकड्याला. चला. तर काहीच बघा कशी पोरं रांगण जातेत बघा. 10-12 जण जास्त आहेत. बघू पुढे पोलीस आहेत काय करतात पोलिसांना चकमा देऊन जायचा प्रयत्न करील वरती. बघा ना जरा डर. तर गाई बघा पांढऱ्या पडतोय. नाही बाची पोरं आले तर नाही घाबरवते ती, तिकडे पोलीस असतात ना म्हणून. तिथे भेटू आता. बघा ही चोंडी सगळी पहिली आमची शेती होती इथं. इकडे शेती करून डायरेक्ट इथं पावा यायचो मी पहिलो. पण आता झालं ही फॉरेस्टची जमीन आहे, तिकडे गेली सगळी. तिकडे कंपाऊंड बांधलं आता, एक मोठा धक्का बांधलाय म्हणून. नाही तर पहिली शेती आम्ही लावायचो कधी, तर हे असं पाणी आडवाय केले. पाणी आटाय पाहिजे म्हणून ते वरती लय रानटी रेडवेड आहेत. आता इथं गुफेत जायचंय तर बघा. चला तुम्ही ब्लॉगला फक्त कंटिन्यू राहा, फक्त अक्का बघा तुम्ही भाई, बाकी काय नका करू. आईलो या बघा असं पाणी साठतं तसे, कारण की तुम्ही एक सांगतो मी तिकडे माणसं वाहून जातात डायरेक्ट तिकडे आतमध्ये खाली. म्हणून ह्यांनी आता एक केलंय की तसं इकडं वरनं तिथं माणसं वाहत येतात ना, म्हणून या तारा लावल्या. त्या तारात ते माणसं अडकतात. हे बघा मित्रांनो बघा कसं राहणं जातोय. गणूबाई जाते पुढं. चला पाटापाटा चला, पोलीस येतील. चल तर मित्रांनो फॉर्म पाडला बेकार फॉर्म पाडला. वाचला फॉर्म फुटला नाही, तर मी फुटलो असतो घरी. जास्त काय नाही, फोन वाचला नाही तर मी फुटलो असतो घरी, जास्त काय नाही. तर मित्रांनो बघा लय मोठी चढण करून आले वरती आणि बघा जन्नत. तर मित्रांनो बघा मित्रांनो पाहिलेली पोचलोय बघा पांडववाडा. आणि इकडे बघा मडीचं पोळे म्हणजे आग म्हणतात त्याला, हो लसूण मध बनते. आणि बघा पब्लिक कसे थांबले येतो भाई. ते पब्लिक अजून चालत. हा डाल डाल उडी डाल. गाण्या बाय सुरडी घातली. आरची काय दिसली नाही. अरे नव्या काय म्हणतोय. अरे तू काय बोलतोस बोल. गेला यार हो बाई गेला. आणि काय बोलतोय चाललो. अरे मंत्र बोल, अरे मंत्र बोल, अरे सांग, अरे बोल पोरांना काय होईल आपल्या. अरे आर्यन आर्यन
आम्ही बघायला आम्हाला काय नको या बस आले पाहायला रोहन बा भाई बघ असं आपले झोपवत एवढा गाणं बाई कसा वाचलाय जातोय अरे गाणे उडी घाल गाणं बाई गेलं फायनली बघा इथे उभी राहिले नाही बाईची उडी बघा घाल घाल पप्पा माराल बिराल लढवलाय धन्यवाद घाल चिडी घातली अरे आर्यन घाल अरे आर्यन घाल घातली चिरुडी बेडगुडी घातली बेडगुडी बघा बघा तर मित्रांनो आता पब्लिक वाढले इकडं अमरावतीच्या वाजता युट्यूबर आहे अमरावतीचा भाष्या तो बी युट्यूबर आहे बघा सबस्क्राईब केले त्याने आम्हाला बी आमची वेट काही कमी नाही आमचा आयुष्यात चाटाने फिरतो हा तर आता अरे उडी मारतोय तर तुम्ही बघत राहा अरे बोलतोय आता अरे आता काहीच व्हिडिओ मारतोय उडी मारतोय बघा अरे बाय मार सुरुडी घातले आलची त्याची काय आली नाही भाई कुठं वाचतंय बघा आणि इथं युट्यूबर आलाय मोठा आलाय लय मोठा युट्यूबर आहे अमरावतीचा वाश्य आहे तर आलाय तो बघा हाय बाय करतोय काय शपथ ते बघा काय तर मित्रांनो बघा तुला पडले आहे बाई मोठा स्किन झालाय स्कॅन झालाय तिकडे पडली ती इकडे बघा आमची पब्लिक कशी बोलायची बघा तर काहीच बघा धरण बघा वेज बाय असं जातोय आता घरी जाय निघालोय मित्रांनो तर बघा मित्रांनो जात आता घरी तर काहीच बघा माझी पॅन फॉलोइंग केवढे मी ब्लॉग काढतोय तो मराठीत बरं हॅलो गाईज बाई आता सपोर्ट असू द्या म्हणा तुमचा मी तुमचा सपोर्ट असू द्या गाईज चला जाते घरी बाय बघा कसं पाणी आहे आता निघाले घरी जायला पोरं तिकडच राहिलेत प्रियेच्या मम्मीचा फोन आला तर काय फोन आला म्हणजे विषयच आपला घरची आई कोर्टातनं ऑर्डर आली तसंच पळत सुटलो आम्ही तर काही पवत नव्हतो फक्त बघा गेलेलो तर मित्रांनो चला जाऊ पटापटी घरी 4-5 शिव्या तरी खाऊच नक्कीच शिव्या काय खायच्यात इकडं माणसं मारतात खूप तर गाईच चला तर ब्लॉगला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मित्रांनो बघा आत्ता जस्ट खाली उतरलो एवढा डोंगर चढून तो बघा भाई तिकडं पांडवगड आहे म्हणजे बघा ब्लॉगिंगसाठी आम्हाला एवढं लांब जायला लागतं आणि तुम्ही एक सबस्क्राईबसाठी एवढा भाव काचाव तसंच आम्ही एडिटिंग बघा टॉवर बिवर या तुम्ही फिरायला पण पोलीस असतात भाई आपल्याला तुम्ही कधी कमेंट करा दादा बाबू काय बी बोला की आम्ही इथं आलो आहे आम्हाला घ्यायला आहे मी सांगेल की आमच्या घरी आलेत तुम्हाला फिरायचं असेल तर नक्की जास्तीत जास्त ब्लॉग शेअर करा प्रियेश भाई चालाय घरची म्हणजे मम्मी सांगित बोलवलं लगेच तसा लगेच आलाय तर मित्रांनो बघा आलंय आता कंटाळा आलाय त्या घरी जाऊन मस्त एक झोपेल झोपल्याच्यानंतर ब्लॉग टाकायचा प्रयत्न करतो लवकर तर गाईच बघा जातो आता खूप लांब जायचं अजून गाईच आता प्रॉपरली काय आलं म्हणजे म्हणायला गेलं तर आता आलो आहे आणि बघा शेती
इकडं आमच्या शेतात आमच्या इकडे वर टॉवर बनलं तिथं तर शेती काय आम्ही लावत नाही. यावर्षी लावली नंतर वर्षी लावतो. पण आमच्या आत्ताची शेती लावायची नक्कीच तुम्हाला तो ब्लॉग भेटेल बघायला आत्ताच्या शेतीचा. तर काहीच बघा काय नजारा आहे. असा नजारा तुम्हाला कुठं भेटणार पण नाही. मुंबईसारख्या शहरात ठिकाणी आहेत काय काय तळोजा इकडं आतमध्ये गाव आहे तिकडे आहे नजारा. पण इकडचा नजारा वेगळाच आहे. म्हणजे पांडवकडा अशी खूप मासे येतात मारतात. पण तुम्हाला काय सांगू जर तुम्ही कधी आला असाल बातम्यांमध्ये बी बघा तर बघा मित्रांनो कशी बातम्या माणसाने. आणि आमचा पियाई भाई पळतोय त्याला घरनं मम्मीने बोलवलंय म्हणून. जीवाचं रान करून म्हणजे पळत आलं तसं एवढा स्पीडने एवढं वरनं त्याच्यामुळे मला यायला लागलं. कारण की मी तर बोलून होतो चल तो आला मग बोललो जाऊ दे मला मी आता कटाळा आलाय जातो घरी. पोरं येतेच लवकर. बघा ही बारीक पोरांची आनंद बघा. असा पावसाळ्यात ती खेळत्याच मस्त असं चिखलात नाही. पांड्या बसल्या इथं. पांड्या बरं आहेस ना. हा आमची भीमी आहे इथं. तर मित्रांनो बघा आता आलोय देवळात. देऊळ बघा आमचं घरी आलोय. आता इथंच ब्लॉग एंड करतो. जर कोणी चॅनल नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. चला आता गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय.